नमस्कार, मी गौतमी शिकलगार, तरुण भारत डिजिटलच्या आजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। सर्वप्रथम पाहूयात आजच्या टॉप 5 हेडलाईन्स। आजरा तालुक्यातील कोवाडे इथं हिरण्यकेशी नदीत बुडून मामा भाच्याच्या दुर्दैवी अंत। महायुतीचा 80% जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित। आमदार विनय कोरे यांनी कोल्हापुरात दिली आहे माहिती। पंचगंगा नदी प्रदूषणाबाबत प्रशासन ऍक्शन मोडवर। उद्यापासून तेरवाड बंधाऱ्यातील जलपर्णी हटवणार। गोकुळच्या ठरावधारकांच्या मतदानाच्या अधिकारासाठी सतेज पाटील आक्रमक। हातकणंगलेत 32 लाखांचा सुगंधी तंबाखू जप्त आणि मालवणी साहित्याचा सुगंध दरवळणार कवी दादा मडगईकर यांच्या खास गप्पा। पाहुयात यासह जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी सविस्तर। आजरा तालुक्यातील कोवाडे इथं एक अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे। हिरण्यकेशी नदीत ओलांडताना पाय घसरून पडल्यानं सुनील विष्णू सुतार वय 55 आणि त्यांचा भाचा प्रवीण पांडुरंग सुतार या दोघांचा बुडून मृत्यू झालाय। प्रवीण यांच्या सासऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी हे दोघेही सोमवारी 11 मे रोजी गडहिंग्लज तालुक्यातील हिरलगे इथं गेले होते। कार्यक्रम आटोपून परतत असताना हिरलगे आणि कोवाडी दरम्यान असलेल्या नदीपात्रातून चालत जात असताना एकाचा पाय घसरला आणि त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात दुसराही वाहून गेला। आज सकाळी दोघांचेही मृतदेह आढळून आले असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होते। राज्य शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधी तंबाखूची अवैध विक्री करणाऱ्यांवर हातकणंगले पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। आळते इथल्या रामलिंग मंदिर मार्गावरील एका बंद शेडमध्ये छापा टाकून पोलिसांनी तब्बल 32,60,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। यामध्ये मोठ्या प्रमाणात सुगंधी तंबाखू आणि एका इनोवा गाडीचा समावेश असून या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळची निवडणूक लवकरात लवकर व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं आमदार विनय कोरे यांनी आज कोल्हापुरात सांगितलं। तसेच महायुतीमधील जागा वाटपाबद्दल सुद्धा त्यांनी भाष्य केलंय। ते नक्की काय म्हणाले ते पाहूयात। म्हणजे लवकरात लवकर निवडणूक घेणं आणि महायुती म्हणून निवडणुकीला सामोरं जाणं आणि मुंबईत बाबा आपण जे केले किंवा ठरवले ते त्यांच्या कानावर घालून पुढे जाणं हे मान्य झालेला विषय आहे। काही बदल नाही, कारण तसा काय असता तर मला मुख्यमंत्र्यांनी अगोदर सांगितलं। गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 1108 संस्थांच्या मतदानाचा अधिकार अबाधित राहावा यासाठी आमदार सतेज पाटील यांनी आज दुग्ध सहनिबंधक कार्यालयात धाव घेतली आहे। सुनावणीची गती पाहता या संस्था मतदानास पात्र ठरतील की नाही याबाबत त्यांनी शंका उपस्थित केली आहे। याबद्दल ते काय म्हणाले ते पाहूयात। काय नेमकी आता चर्चाही झाली आहे नाही। मधल्या काळामध्ये गोकुळच्या काही दूध संस्था अवसानात गेल्या, त्याच्या संदर्भात तक्रारी झाल्या होत्या। आम्ही आज सुप्रीम कोर्टानं निर्णय दिलाय की 90 दिवसात निवडणुका घ्याव्यात। आता या 1100 आणि 1300, आता त्यांनी 1300चा आकडा सांगितला मला, तर या 1100 संस्था ह्या आता सद्यस्थितीत कायदेशीर दृष्ट्या लिक्विडेशन मध्ये आहेत। त्यामुळे या संस्था मतदानाला येणार नाहीत। त्यामुळं आमची विनंती यांना होती की लवकरात लवकर यांचं हिअरिंग संपवा। समजा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे 90 दिवसात जर इलेक्शन लागली तर या 1100 संस्था मतदानाला आल्या पाहिजेत, ही आमची प्रामुख्याने भूमिका आहे। म्हणून आम्ही आज त्यांना विनंती केली की हे हिअरिंग लवकर संपवा। पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनल्यानंतर आता जिल्हा प्रशासन खडबडून जागं झालंय। जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी इचलकरंजी महानगरपालिका आणि विविध औद्योगिक वसाहतींना 7 दिवसांच्या आत जलपर्णी काढण्याचे आदेश दिलेत। त्यानुसार आजपासून तेरवाड बंधाऱ्याजवळील जलपर्णी हटवण्यास सुरुवात केली। प्रशासनाच्या या निर्णयामुळे नदीकाठावरील शेतकरी आणि नागरिकांनी समाधान व्यक्त केले। खुर्चीवाल्या मजुरी वाढीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला इचलकरंजीत मोठा पाठिंबा मिळतोय। शहरातील विविध भागातील यंत्रधारक स्वतः कारखाने बंद ठेवल्याचं आवाहन करतायत। दरम्यान लालबावडा जनरल कामगार युनियन सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा देते। गेल्या 10 वर्षांपेक्षा जास्त मजुरी वाढ न मिळाल्यानं यंत्रमाग कामगारांचे प्रश्न गंभीर झाले असून प्रश्न न सुटल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा कामगारांनी निवेदनाद्वारे केलाय। धारकांचं आंदोलन चालू आहे। हे आंदोलन असंच पुढे चालू राहणार आहे। आम्ही कालच आमदारांना भेटलो, आमदारांनी देखील आम्हाला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं। त्यांचं म्हणणं आहे बंद ठेवणं हा योग्य पर्याय नाही आहे, पण आता आमची एवढी रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे की आमची मानसिकताच नाही आहे की चालू करण्याची। भात पेरणीचा हंगाम जवळ आल्यानं कोल्हापूर जिल्ह्यातील शेत शिवारात शेतकरी बांधवांची मोठी लगबग पाहायला मिळते।
रोहिणी नक्षत्राचा फेरा साधण्यासाठी शेतीची मशागत पूर्ण करण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे. नुकत्याच झालेल्या वळीव पावसामुळे मशागतीच्या कामांना वेग आला असून रणरणत्या उन्हात सुद्धा शेतकरी मशागत पूर्ण करण्यासाठी मेहनत घेताना दिसत आहे. कोल्हापूरच्या स्थानिक बाजारपेठांमध्ये आता आंब्यापाठोपाठ फणसाची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली आहे. विशेषतः भुदरगड तालुक्यातील पाटगाव परिसरात फणसाची झाडे जास्त असल्यानं आणि या ठिकाणच्या फणसाला एक वेगळीच चव असल्यानं ग्राहकांची याला मोठी पसंती मिळते. मुदाळतिट्टा इथं सध्या फणसाची विक्री मोठ्या प्रमाणात होत असून सामान्य ग्राहकाला परवडणाऱ्या दरात फणस उपलब्ध होत असल्यानं बाजारात चांगली मागणी दिसून येते. गेले काही दिवस हवामानातील बदल विशेषतः बंगालच्या उपसागरात पाहायला मिळतोय. मिळालेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात विकसित होत असलेल्या हवामान प्रणालीमुळे पूर्व भारत सतर्क झाला असून भारतीय हवामान विभागानं म्हणजेच IMD ने ओडिशामध्ये अनेक दिवस पाऊस, मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यांचा इशारा दिलाय. हवामान तज्ज्ञांच्या मते या परिस्थितीमुळे नैऋत्य मोसमी पावसाला या भागातील काही ठिकाणी नेहमीपेक्षा लवकर प्रवेश करण्यास मदत होऊ. हिरव्यागार राईतलं ते लाल मातीचं जगणं, पावसाच्या सरी आणि मालवणी बोलीचा तो गोडवा, या कोकणच्या मातीचा खरा सुगंध आपल्या शब्दांतून आणि कवितांमधून मांडणारे मालवणी साहित्यातील दिग्गज व्यक्तिमत्व कवी दादा मडकईकर यांच्याशी आपण अत्यंत मनमोकळ्या गप्पा मारल्यात. कोकणचा निसर्ग, बदलणारे ऋतू आणि कष्टकरी मालवणी स्त्रीचं रूप दादांनी आपल्या कवितांमधून कसं गुंफलंय हे या विशेष मुलाखतीतून तुम्हाला अनुभवता येणार आहे. कोकणचा ऐतिहासिक वारसा आणि मालवणी साहित्याचा हा अमूल्य ठेवा पाहण्यासाठी आमचा हा विशेष व्हिडिओ तरुण भारत कोल्हापूरच्या YouTube चॅनलवर नक्की पहा. तर या होत्या आजच्या जिल्ह्याभरातल्या महत्त्वाच्या काही घडामोडी. अशाच वेगवान आणि अचूक अपडेट्ससाठी पाहत रहा तरुण भारत संवाद कोल्हापूर. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.